नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या स्वागतासाठी साजरा होणारा भोगी केवळ एक सण नसून तो आहे निसर्ग, अन्न, आरोग्य आणि सकारात्मकतेचा उत्सव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भोगी सणामागील पौराणिक कथा, विविध प्रांतातील परंपरा आणि भोगीच्या खास भाजीत दडलेले आरोग्याचे रहस्य. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. भोगी सणाचं पौराणिक अर्थ. भोगी हा सण हिंदू पौराणिक परंपरेमध्ये खोलवर रुजलेला आहे. हा सण पर्जन्यदेव भगवान इंद्राला समर्पित मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान इंद्र पृथ्वीला सुपीकता आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्यांच्या कृपेनेच वेळेवर पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक येते. म्हणूनच शेतकरी या दिवशी पाऊस, पीक आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भोगी आणि भगवान श्रीकृष्ण. भोगी सणाचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी देखील जोडला जातो. बालकृष्णाने गावकऱ्यांकडून लोणी चोरून खाल्ले. त्या लोणीला पुढे भोग किंवा प्रसाद असे म्हटले गेले. काही कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने गावकऱ्यांना इंद्रदेवाच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला आणि त्यांनी मुसळधार पावसापासून संरक्षण दिले. म्हणूनच भोगी हा सण संकटावर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. भोगी आणि मकर संक्रांती. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसानंतर रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक दृष्टिकोनातून हा बदल नवीन ऊर्जा, आशा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. विविध प्रांतातील भोगी सण. तमिळनाडू. भोगी, पोंगल. तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, पोंगल या दिवशी देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी जुन्या वस्तू टाकून नवीन गोष्टी स्वीकारल्या जातात, जे जीवनातील नकारात्मकतेचा निरोप देण्याचे प्रतीक आहे. पंजाबमध्ये लोहरी सण. पंजाबमध्ये भोगी सण लोहरी या नावाने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे 13 जानेवारीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात. आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक अर्पण करतात. यावेळी अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात आणि रब्बी पीक अग्नीला अर्पण केले जाते. न खाई भोगी तो सदा रोगी. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ना खाई भोगी तो सदा रोगी. भोगी म्हणजे उपभोगाचा सण, आनंद घेण्याचा दिवस. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात आणि विशेष खास भोगीची भाजी करतात. भोगीला बनवली जाणारी भोगीची भाजी ही अनेक भाज्यांचे मिश्रण असते. त्यात असतात हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगादाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर आणि इतर हंगामी भाज्या. ही भाजी मुगाची डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, लोणी, पापड, चटणी, वांग्याचे भरीत यासोबत खाल्ली जाते. भोगीच्या भाजीत दडलेले आरोग्य. भोगीची भाजी केवळ चविष्ट नाही, तर ती आरोग्यदायी औषध आहे. विटॅमिन ए, सी, के, खनिजे, कॅल्शियम, लोह, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तीळ, शेंगदाणे, नारळ हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात. पालेभाज्यांमधील फायबर पचन सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. ताज्या भाज्या शरीराला ऊर्जा आणि उत्साह देतात. म्हणूनच मित्रांनो, भोगी हा केवळ सण नाही, तो आहे निसर्गाशी नाते जपण्याचा, आरोग्य टिकवण्याचा आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा.